सर्वात जास्त पगार घेणारे जगाचे 10 क्रिकेट कॅप्टन्स। मित्रांनो, क्रिकेटच्या जगामध्ये कमाईच्या बाबतीत भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआय एक नंबरला आहे। म्हणूनच बीसीसीआय आपल्या प्रत्येक खेळाडूला लाखो करोडमध्ये पगार देत असते। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की कोणत्या देशातील कॅप्टनला सर्वात जास्त पगार मिळतो? तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेऊ की जगातले सर्वात जास्त पगार घेणारे 10 कॅप्टन्स कोण आहेत। त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर या लिस्टमध्ये नंबर 10 वर येतात बाबर आझम। मित्रांनो, पाकिस्तान क्रिकेट टीमचे कॅप्टन बाबर आझम हे सर्वात जास्त पगार घेणाऱ्या कर्णधारांच्या यादीत 10व्या क्रमांकावर येतात। पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून यांना एका महिन्याला 5 लाख रुपये पगार दिला जातो आणि वर्षभरामध्ये बाबर आझम यांना 60 लाख रुपये पगाराच्या स्वरूपामध्ये मिळतात। नंबर 9 वर येतात क्रेग ब्रेथवेट। वेस्ट इंडिज या क्रिकेट टीमचे टेस्ट कॅप्टन क्रेग ब्रेथवेट हे या लिस्टमध्ये 9व्या क्रमांकावर येतात। क्रेग ब्रेथवेट यांना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डकडून एका वर्षाला 1,39,00,000 रुपये एवढा पगार मिळतो। नंबर 8 निकोलस पुरन। सर्वात जास्त पगार घेणाऱ्या कर्णधारांच्या यादीत वेस्ट इंडिज या क्रिकेट टीमचे T20 आणि ओडीआय फॉर्मॅटचे कॅप्टन निकोलस पुरन हे 8व्या क्रमांकावर येतात। वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डकडून यांना एका वर्षासाठी 1,73,00,000 रुपयांचा पगार दिला जातो। नंबर 7 वर येतात जॉस बटलर। वर्तमान काळात जगातले सर्वात खतरनाक बॅट्समन आणि इंग्लंड क्रिकेट टीमचे T20 आणि ओडीआय फॉर्मॅटचे कॅप्टन जॉस बटलर हे या लिस्टमध्ये 7व्या क्रमांकावर येतात। इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून जॉस बटलर यांना एका वर्षासाठी 1,75,00,000 रुपयांचं पॅकेज दिलं जातं। नंबर 6 केन विल्यमसन। न्यूझीलंड क्रिकेट टीमचे कॅप्टन केन विल्यमसन हे सर्वात जास्त पगार घेणाऱ्या कर्णधारांच्या यादीत 6व्या क्रमांकावर येतात। महागडे खेळाडू असण्याबरोबरच हे एक महान कॅप्टन सुद्धा आहेत। न्यूझीलंड क्रिकेट बोर्डकडून यांना एका वर्षाला 1,77,00,000 रुपयांचा पगार दिला जातो। नंबर 5 वर येतात टेम्बा बबुमा। टेम्बा बबुमा हे सध्या साऊथ आफ्रिका क्रिकेट टीमचे T20 आणि ओडीआय फॉर्मॅटचे कॅप्टन आहेत, जे सध्या या वर्ल्ड कप मध्ये आउट ऑफ फॉर्म दिसत आहेत। यांना सुद्धा क्रिकेट साऊथ आफ्रिकाकडून एका वर्षासाठी 2.5 कोटी रुपयांचा पगार दिला जातो। नंबर 4 वर येतात डीन एल्गर। हायेस्ट पेड कॅप्टनच्या यादीमध्ये नंबर 4 वर सुद्धा साऊथ आफ्रिका याच क्रिकेट टीमचे टेस्ट कॅप्टन डीन एल्गर हे येतात। क्रिकेट साऊथ आफ्रिकाकडून त्यांना एका वर्षाला 3,02,00,000 रुपयांचं पॅकेज दिलं आहे। नंबर 3 पॅट कमिन्स। ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचे टेस्ट कॅप्टन पॅट कमिन्स हे या लिस्टमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येतात। यांना ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डकडून 4,87,00,000 रुपयांचा पगार एका वर्षाला दिला जातो। नंबर 2 वर येतात हिटमॅन रोहित शर्मा। भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन रोहित शर्मा हे या लिस्टमध्ये 2ऱ्या क्रमांकावर येतात। भारतीय क्रिकेट बोर्डकडून रोहित शर्माला एका वर्षाला 7 कोटी रुपयांचा पगार दिला जातो। तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो, भारतामध्ये कॅप्टनला वेगळा पगार मिळत नाही, त्यांना एका वर्षाला कॉन्ट्रॅक्टनुसार पगार दिला जातो। आणि नंबर 1 वर येतात बेन स्टोक। मित्रांनो, आपल्याला हेच वाटत असेल की जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड हे बीसीसीआय आहे, तरीही बीसीसीआय आपल्या कॅप्टनला एवढा पगार देत नाही जेवढा पगार इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्यांच्या टेस्ट कॅप्टनला देते। बेन स्टोक यांना एका वर्षाला इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून 8 कोटी रुपयांचा पगार हा दिला जातो। तर मित्रांनो, हे होते जगातले सर्वात जास्त पगार घेणारे 10 क्रिकेट कॅप्टन। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।